नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नांदुरा ते कन्याकुमारी सायकल टूरच्या तिसऱ्या दिवशी. संभाजीनगरवरून आपण सायकलिंगला सुरुवात करणार होतो, परंतु सकाळीच सायकलचा मागच्या टायरने आपल्याला धोका दिला आणि ती दुरुस्तीसाठी आपल्याला सायकल स्टोअर शोधावं लागलं. परंतु वाल्मिक सायकल स्टोअर मुकुंदवाडी संभाजीनगर इथं आपल्याला एक चांगलं दुकान भेटलं आणि त्यांनी आपल्या सायकलला अगदी व्यवस्थित करून दिलं. ही ती टीम आहे वाल्मिकी ब्रदर्सची. यांनी आपली सायकल अगदी व्यवस्थित करून दिली. याला जवळपास 12:30 वाजले. शेवटी 12:15 वाजता आपली सायकल रेडी झाली आणि जी विश्रांतीची वेळ आहे नेमक्या त्याच विश्रांतीच्या वेळी राईडला सुरुवात केली. सुरेश बराडे सर आपले आपण गेवराई आणि दुपारच्या या उन्हाच्या वेळेत आम्ही सायकलिंगला सुरुवात केली. आजूबाजूला बरीचशी शेतं दिसत होती. काही शेतं पाण्याअभावी सुकलेली सुद्धा होती आणि काही शेतं बहरलेल्या डाळिंबाच्या बागा अशा शेतकऱ्यांनी झाकलेल्या सुद्धा होत्या. त्यानंतर पुढं जात असतानाच आम्हाला अचानक पावसाचं वातावरण लागलं. वेगवेगळ्या वावटळी उठत होत्या, परंतु वादळ वाऱ्यात सुद्धा सायकलिंग करत आम्ही पुढे जाणंच पसंत केलं, कारण आमची टीम आम्हाला काही करून गाठायची होती. त्या वादळ वाऱ्यात सायकलिंग करायची सुद्धा एक वेगळीच मजा आम्ही त्या दिवशी घेतली. हा आहे साखर कारखाना, गेवराई जवळील साखर कारखाना. खरं तर या भागात पाऊस अतिशय कमी पडतो. ऊसासारखी पिकं घ्यावी की न घ्यावी हा प्रश्न असतानाही इथं ऊस मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो आणि त्यापासून ऊसाचं उत्पादन, साखरेचं उत्पादन घेतलं जातं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बोगनवेलीची सेंटरला खूप चांगली झाडं लावलेली आहेत. उन्हात ती आपल्या नजरेला गारवा प्रदान करतात. कुटुंब भरलेली असते. पैठणलाही जायची आमची इच्छा होती, परंतु वेळ आणि अंतर यामुळे आम्ही पैठणला दर्शनाला जायचं आणि जायकवाडी इथून बघण्याचा विचार सोडून दिला आणि रवाना झालो. गोदावरी ही मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. सर्वात जास्त गावं या नदीकिनारी येतात. शेवटी गेवराईला पोहोचल्यानंतर स्वादिष्ट हॉटेल इथं उत्कृष्ट डिनर आम्हाला मिळालं आणि त्या डिनरचा आस्वाद घेत सोबतच मॅच बघत आम्ही आमचं डिनर फिनिश केलं. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी झाडाखाली बसण्याची व्यवस्था आहे. खूप गार वाटतं. हॉटेल खूप छान डेकोरेटसुद्धा केलं आहे आणि केवळ 110 रुपयात आपल्याला खूप चांगलं दर्जेदार क्वालिटीचं पोटभर जेवण या ठिकाणी मिळतं. मालकाचं वागणं आणि इथल्या स्टाफचं बिहेवियर हे खरं तर खूप चांगलं होतं आणि बिल तर अगदीच कमी. सुविधा जेवढ्या सुविधा होत्या त्या मानाने बिल हे अगदीच कमी काढल्याचं दिसून आलं. ही आहेत आजच्या दिवसाची काही क्षणचित्रे. हे या हॉटेलचे मालक. हॉटेल स्वादिष्ट. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.